वर्षभराचं संपूर्ण दुःख विसरायला लावणारा क्षण म्हणजे शिखर शिंगणापूरची यात्रा. तर जय श्रीराम भावांनो सगळ्यांना, मी व्लॉगर आणण्या आम्ही चाललेलो भूताष्टी गावची कावड घेऊन या टेम्पोत डायरेक्ट शिखर शिंगणापूरला. ही आपल्या अक्षभाऊची गाडी आहे बघा. इथनं आम्ही जाणार आहे आता डायरेक्ट नात्यापुत्याला, तिथनं पुढे शिखर शिंगणापूरला. बघा ह्या मित्रांना आम्ही ठरवलेलं ह्या वेळेस गेलं तर डायरेक्ट गाडीवर जायचं. मग काय चलो म्हणलं डायरेक्ट शिखर शिंगणापूरला. इथनं लागलो हायवेला तर हे आलते आपल्या संग पोरं, हे पण येणार होते आपल्या शिखर शिंगणापूरला. मागणं एक ज्वेलर येणार होता, ते मग थोडा उशीर झाला त्याला. तिथनं आलो पंपात आल्यावर पेट्रोल टाकून घेतलं. म्हणलं आता एकदा टाकी आपलं फुल करावी म्हणजे परत बिनगुरी झालं माघारी असतो. त्यातनं आम्हाला मुलकाची ओढ लागलेली, कधी पहिलं नात्यापोत्यात जातोय आणि तिथनं पुढे शिखर शिंगणापूरला जातोय. घेतलं पेट्रोल भरून टाकी भरून. तिथनं पुढे आलो बघा आपण इथं टेंभुर्णीतनं आपल्याला थोडं पुढे जाऊन थांबायचं होतं. तिथनं पुढे येऊन थांबलो बघा. इथं उसाचा रसबीस पिलो मस्त पैकी दुपारचं. ह्या वागरमुळे आपल्याला सुख लागलेलं, डोळ्याला अजिबात वाऱ्या लागत नव्हतं. ही मूर्ती दिसली बघा आपल्याला, घेतली ब्लॉक मध्ये. तिथनं पुढे आलो हायवेला. इथनं आपण सणाड जायचं होतं आपल्याला, सणाना पिरेरीज डायरेक्ट नात्यापोत्याला. इथनं आमच्या गाड्या लय दामान होत्या. पुढे गेल्यावर रंग कसा येतोय बघा नुसतं. पोरं म्हणली जरा ऊन लागतंय, जरा थांबून जावं. थोडं थांबल्यावर मग घेतलं थम्सअप बिम्सअप प्यायला. थम्सअप पिऊन ज्या हल्लो ज्या म्हणता सणा नाना नुसतं 100-110 आमचा ही शूटर मागणं राहिलेला ते आलता बघा. दुसरी एक युनिकॉर्न घेऊन. मग काय लागली ह्या दोघांची शर्यत. नका म्हणतोय अडवणे करणं का दमानं जाऊ द्या, कोणीतरी आडवं येईल तवर म्हणतोय तवर तर झालंच. मित्र आमचा जरा तापड असल्यामुळे त्याला जरा टेन्शन येते सारखं. आमच्या मित्राला लय ऊत आलता, त्याच्यामुळे असली ज्या गाडी ओढत होता नुसती बेकार नुसती. तर हे मागणं झोलर डिपर मारत आलाय नुसतं बुंगा फाईट. वारं तर असलं लागत होतं, म्हणलं गाडी जातोय आता ओढून आमचा. ही आमच्या झोलरनं बघा शर्टाची बटणं उघडी करून गाडी ओढत होता. तिथनं पुढे आल्यावर कसं त्या डोक्यात आलं काय माहिती, वारं लय लागतंय मला खाली ज्या वाकलून तिथनं ज्या गाडी ज्या पळायला लागली तर ही बेर लगेच आमचं बघून कॉपी केली. असं द्या म्हणलं आता चला. असं वाटत होतं की ही शिखर शिंगणापूरला नेतोय देवापाशी का डायरेक्ट स्वर्गात देवापाशी नेतोय, काय कळना गेलं. सांगतोय दमानं जाऊ दे ऐकाय काय तयार नव्हता गडी. तिथनं पुढे आपण आलो बघा डायरेक्ट ह्या बोराडापासून आपलं नातेपुते राहिलेलं 4 किलोमीटर पोचलो बघा आपण इथं नातेपुत्यात लोकेशनला. इथं आपली कावड येणार होती, आम्ही जरा पुढे येऊन थांबलेलो 5-10 मिनिटं. तिथनं आली बघा आपली कावड इथं नाचून बिचून इथनं न्यायची आपल्याला शिंगणापूरला. इथं आधी देवाचा हे मान आहे, इथं पहिल्यांदा आपल्याला धार घालावी लागते आणि मगच इथनं पुढे जाता येतं आपल्याला शिखर शिंगणापूरला. इकडच्या देवळात धार घालून झाल्यावर इथनं आपल्याला कावड वर चढवायची आणि इथनं पुढं वर नेऊन वरच्या देवळात एकदा धार घालायची. मग आपण इथनं पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे. हळूहळू घेतली वर कावड व्यवस्थित, वर आणली बघा कावड. इथनं पुढं आपल्याला इथं धार घातली. इथून वरची धार झाल्यावर इथून आपल्याला कावड व्यवस्थित खाली घ्यायची बघा. जेवढं बघाय सोपं वाटतंय कावड वर घ्यायचं खाली घ्यायचं तेवढं सोपं नाही, इथं आल्यावरच कळतंय. आणि इथं येणं कोणाचं पण काम नाही, इथं यायला पण लय भाग्य लागतं इथं येऊन देवाची सेवा करायला. पुढच्या पार्ट मध्ये सांगतो बघा काय झाले ती. पुढचा पार्ट अवश्य पहा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा आणि पुढचा पार्ट नक्की